हॅलो, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत पॅन्टची कटिंग, जी स्ट्रेट पॅन्ट असते आपली तिची। तर इथे आपण जेवढी लेंथ असणार आहे त्याच्यामध्ये +1 करणार आहोत। बॉटमसाठी 2 इंच सोडलेला आहे आपण आणि मग लेंथमध्ये +1 आणि बेल्टसाठी 2 इंच घेतलेला आहे एक्स्ट्रावरती। तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा जर तुम्हाला पॅन्ट ट्राय करायची असेल तर। मेजरमेंट प्रॉपर असले तर एकदम प्रॉपर आपली पॅन्ट रेडी होते। तर इथे आपण शीटचा चौथा टाकलेला प्लस 1.5 इंच लुझिंग टाकलेला आहे कमरेच्या इथे। सेम आपण शीट जिथे आपल्याला टाकायचं आहे आसनचा एरिया तिथे आपल्याला शीटचा चौथा प्लस 2 इंच घ्यायचा आहे। त्यानंतर त्याचा मिडल पॉईंट काढून क्रॉसला आपल्याला 2 इंचाचा मार्किंग करायचं आहे। जशी साईज असेल त्यावेळेस टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला मिडल पॉईंट काढून बॉटमला सेम मिडलचा पॉईंट टाकायचा आहे आणि जेवढी आपली बॉटम असेल तिचा 4 पार्ट दोन्ही बाजूनी टाकून द्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने असा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही लेंथ आहे आपली 36ची, त्यावाईज आपण केलेला आहे। 36 आहे तो। बॉटमला आपण 2 इंच सोडलेला आहे। त्याच्यानंतर 37ची लेंथ घेतलेली आहे, 1 इंच शिलेसाठी घेतलेले आहे। त्यानंतर बेल्टसाठी 2 इंच वरती आपण सोडलेला आहे। हा झाला फ्रंट पार्ट आपला, त्याला कट करून घेतलेला आहे। बॅक पार्ट आपण आता सेम तसाच त्या बाजूने स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायचं। ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। अशा प्रकारची जर तुम्ही पॅन्ट केली ना तर एकदम परफेक्ट, कुठेही अशी खेचणारी नसणार आहे, प्रॉपर अशी बसणार। तर तुम्ही या पद्धतीने केली तर एकदम परफेक्ट अशी पॅन्ट तुमची रेडी होईल। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर पटापट जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील। आणि आता आपला बॅक पार्ट आहे तो आपण क्रॉसवरती शीटसाठी 2 इंचाचा घेतलेला आहे आणि आउटर पूर्ण 2-2 इंचाचा वाढवलेला आहे। शेप देऊन आपण आता त्याला कट केलेला आहे। थँक्यू सो मच। कसा वाटला मला नक्की कमेंट करा।